हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पनवेल रोहिदासवाडा समस्येबाबत स्थानिकांनी घेतली आयुक्तांची भेट। महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। उपायुक्त डॉक्टर विधाते यांनी केली कामाची पाहणी। पनवेल शहरातील रोहिदासवाडा येथील समस्या सोडवण्यासाठी माजी नगरसेविका रेणुका मोहकर मागील 4 महिन्यांपासून पाठपुरावा करत आहेत। या भागात गटारे, रस्ते यांची कामे सुरू आहेत। रस्ते खोदून ठेवले आहेत, गटारे अर्धवट अवस्थेत आहेत, कचऱ्याचा ढीग साचला होता, परिसरात दुर्गंधी पसरली होती। याबाबत अनेक वेळा तक्रार करूनही ठोस अशी कारवाई होत नव्हती। हिंदुस्तान 24 तास न्यूजच्या बातमीनंतर महापालिकेला जाग आली आणि त्यांनी कचरा साफ केला, नाले सफाईला सुरुवात केली। कंत्राटदार यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास होत होता। घरासमोर गटारे उघडी असल्याने लहान मुलांना पडून इजा होण्याचा धोका होता। मागील 4 महिन्यांपासून काम संथ गतीने सुरू होते। पिण्याच्या पाण्याची लाईन गटाराच्या लाईनमध्ये सोडण्यात आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता। याबाबत माजी नगरसेविका रेणुका मोहकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली। त्यावेळी या सर्व समस्यांबाबत माहिती देण्यात आली। पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी आयुक्तांना रोहिदासवाडा येथील परिस्थितीचे व्हिडिओ दाखवले। व्हिडिओ पाहिल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले। उत्तरे देताना अधिकाऱ्यांची बोबडी वळली। आयुक्तांनी अधिकाऱ्यांना तात्काळ काम पूर्ण करून घेण्याच्या सूचना दिल्या। 2 दिवसात स्वतः आयुक्त याची पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे सांगितले। आज उपायुक्त डॉक्टर विधाते कामाची पाहणी करण्यासाठी आले होते। स्वच्छता निरीक्षक शैलेश गायकवाड, महेंद्र भोईर यांना उपायुक्त विधाते यांनी गटारातील गाळ काढण्याच्या सूचना दिल्या। या भागाची पाहणी करताना माजी नगरसेविका रेणुका मोहकर, रोहित मोहकर, आशिष मोहकर, वाड्यातील स्थानिक नागरिक, पत्रकार डॉक्टर मुनीर तांबोळी यांनी त्यांना गटाराचे व रस्त्याच्या कामात नियोजन नसल्याचे दाखवून दिले। त्यांनी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।